आता महाराष्ट्रामध्ये जी भूमिका लावून घेतलेली आहे ती अतिशय योग्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यांना तुम्हाला उदाहरणं माहिती आहे. बॅरिस्टर यार अंतुले असतील, अशोकराव चव्हाण, त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर असतील, आर पाटील आहेत, विलासराव देशमुख आहेत. यांनी ज्या ज्या वेळेस राजीनामे दिले त्यावेळेस त्यांनी कधीही जातीचा आधार घेतलेला नाही आणि आपल्याला माहिती आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बाबतीत हा प्रश्न का निर्माण झाला, तर माझं माननीय छगन भुजबळ साहेबांना आणि त्यांची जी काय बाजू घेणारी, मुंडे साहेबांची जी बाजू घेणारी लोक आहेत, त्या सर्वांना फक्त एक छोटंसं आव्हान आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मुलांच्या हातात कॉम्प्युटर आणि पेन जायला पाहिजे तरुणाईच्या, त्यांच्या हातामध्ये तुम्ही रिव्हॉल्वर, गन जे काही घेतात, जी संस्कृती रुजवली, त्याची नैतिक जबाबदारी मुंडे फॅमिलीवर नाहीये का? सगळ्यांवर आहे. त्या जिल्ह्यामध्ये जे राजकीय नेतृत्व करणारे सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि विशेषतः ज्या परळीचं नाव आता बदनाम होतंय त्या परळीच्या तरुणाईच्या हातामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या ऐवजी तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचं त्याचं समर्थन करणं, त्याचे रील्स टाकणं, हे जे काही वाहवत चाललेली पिढी आहे याची नैतिक जबाबदारी जर ती घ्यायची असेल ती मुंडे साहेबांनी घेतली पाहिजे. आणि छगन भुजबळ साहेबांनी अशा प्रकारचं जातीय स्वरूप किंवा त्यांच्या काही संघटनांनी केलेलं आहे. ही भुजबळ मुंडे साहेब एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून ही अजिबात पत्रकार परिषद नाही. या बाबतीमध्ये जर आरोपी मराठा समाज असेल, कुठला असेल, त्याच्यावर पण कारवाई झालेली पाहिजे. परंतु जातीचा पडदा आर घेऊन कुणीतरी कोणाच्या सगळ्या साम्राज्याला संरक्षण देत असेल तर त्या ठिकाणी आतापर्यंत झालेले सगळे गैरव्यवहार, खंडणी, जमिनी लाटणे, शेकडो एकर जमिनी संपादन करणे, वाळू उपसा करणे, बार चालवणे, बेकायदेशीर उद्योग करणे, याची नैतिक जबाबदारी कोणाची? मग अशा प्रकारच्या नेतृत्वाचं संरक्षण करायचं तर तो फुले शाहू शिव महाराजांचं जे काही महाराष्ट्र आहे त्याच्या व्याख्येत ते बसत नाही. आपण केलेल्या या मागण्या आहेत त्या सरकारने मंजूर केलेल्या नाही तर ते इलेक्शनच्या वेळेस आपण पाठिंबे देतो, तर यापुढे ते पाठिंबे देण्याबाबत आपली भूमिका काय असते? त्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः व्यक्तिगत कुठली भूमिका घेतलेली नाही. नंबर एक. दुसरी गोष्ट असं आहे की उद्या घरातला माणूस जरी चुकला तरी त्याला शिक्षा देण्याचं किंवा त्याच्या जाब विचारण्याचं काम घरातली लोक करत असतात. आणि त्या दृष्टिकोनानं जर सरकारची पावलं त्या पद्धतीने पडणार नसतील तर जनतेतनं जो आता उठाव होतोय, आता उद्या जालन्यामध्ये 10 तारखेला मोर्चा आहे, धाराशिवला मोर्चा आहे, मग हे जे लोक आंदोलन आहे हे लोक आंदोलन हे पेटत राहील. त्यामुळे राज्यकर्त्यांनी या बाबतीमधल्या स्पष्ट भूमिका घेऊन तशी परिस्थिती आज पोलीस खात्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वाळूच्या ह्याच्यावर धाडी घातल्यात का महसूलनी? अजिबात घातलेलं नाही. आज आम्ही मागणी करून 10 दिवस झाले सीआयएफचे जवान परळीमध्ये बसवा, त्या वाळूचे जे काही तिथं उद्योग चालतात राखेचे ते थांबवा. तर ज्या गोष्टी करण्याची जबाबदारी SITच्या व्यतिरिक्त ज्या यंत्रणेवर आहे ती सुद्धा आज त्या तातडीने तिथं हालचाल केलेली नाही. आज तिथल्या लोकांना संरक्षणाची, भयमुक्ततेची, दहशतमुक्ततेची गरज आहे आणि ती करण्यामध्ये सरकार जर कमी पडत असेल तर ती तातडीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने ती घेतली पाहिजे. म्हणाले की समजदार लोकांनी पुढे येऊन हा सलोखा टिकवला पाहिजे. मग एका बाजूने परभणी, दुसऱ्या बाजूने उस्मानाबाद, लोक घरात बसून मारण्याची भाषा मनोज जरांगे करतायत. तुम्ही स्वतः मनोज जरांगेंशी बोलणार आहे त्या भाषेसंदर्भात? मी कालच बोललेलो आहे त्यांच्या सहकार्याशी, त्यांचा माझा संपर्क झालेला नाही. बघा, एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्यापुरता संघर्ष हा मर्यादित आहे. तो संघर्ष 2 समाजामध्ये जाऊ नये अशी आमची भावना आहे. परंतु एखादी वाईट प्रवृत्ती ज्यावेळेस भूमिका घेते, दहशतवाद करते, तलवारी काढते, त्याच्यावर कोणी बोलणारच नाही. आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीचं आहे. जरांगे पाटलांनी त्याच्यात निश्चित काळजी घ्यावी असं आमचं आज या ठिकाणी पण आव्हान आहे. परंतु अपोजिट साईडनी आज तुम्ही सोशल मीडिया बघा, जिथं गुन्हेगारीची उदात्तीकरण करणारे रील्स येत आहेत, तर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही गृह विभागाने किंवा आतापर्यंत या रील्सवर साधी बंदी पण घातली नाही. मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचं जेव्हा स्वरूप येतं त्याच्यातनं समाजामधले विसंवाद वाढत जातात. ही परिस्थिती आजही आहे. ज्या ज्या ठिकाणी आता माहिती तंत्रज्ञान आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस खातं आहे, त्यासाठी सायबरचं आपल्याकडे विंग आहे. या विंगनी त्या जिल्ह्यातली जी काही पेजेस आहेत ती व्हेरीफाईड करून त्यांच्यावर कारवाई तर केली पाहिजे, ती सुद्धा होत नाही आज. एक मिनिट. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने मीडिया प्रतिनिधी आणि माझ्या बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं, धनंजय मुंडे असतील किंवा भुजबळ असतील, या दोघांना माझं सांगणं आहे, हे प्रकरण जातीशी निगडीत जोडू नका. त्याचं कारण असं आहे
आवादा नावाची कंपनी आहे आणि त्या आवादा नावाच्या कंपनीमधनं पवन चक्कीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळू शकतो. आजवर महाराष्ट्राचं राजकारण होताना फक्त आपण काय सांगतो, मराठवाड्याला आम्हाला रोजगार द्यायचा आहे, मराठवाड्यामध्ये नापिके आहे, मराठवाड्यामध्ये आम्ही पिकवलं पाहिजे. परंतु आवादासारखी एखादी कंपनी त्या ठिकाणी येते, खंडणीच्या माध्यमातून त्या कंपनीच्या मॅनेजमेंट डायरेक्टरला ब्लॅकमेल केलं जातं आणि एका बाजूला आपण म्हणतो उद्योग व्यवसाय डेव्हलप करायचा. उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी एका जातीला मिळणार नाही. आमच्या संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती एका बौद्ध बांधवाला मदत करायला गेल्यानंतर झालेली हत्या आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनी जातीचं स्वरूप याला देण्याचं इतरांच्या स्टेटमेंटमुळे देऊ नये ही विनंती आहे. दुसरी गोष्ट, माझ्या सहित सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, माझ्या पत्रकार बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं ते धनंजय मुंडे आणि भुजबळांना माझं सांगणं आहे, महाराष्ट्राला जर तुम्हाला चांगल्या व्याख्येमध्ये न्यायचं असेल, बीड मधल्या परळीतल्या असेल, बीड मधल्या माझ्या तरुणाईला सांगणं आहे, आमच्या कोंढरे साहेबांनी जे सांगितलं, तुमच्या हातामध्ये आज पेन पाहिजे, तुमच्या हातामध्ये कॅम्प्युटर पाहिजे, तुमच्या हाताला रोजगार पाहिजे. मोर्चे, माझं वाक्य पूर्ण होऊ द्या, माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. हेच सांगत ठीक आहे, माझे शब्द मागे घेतो मी त्या बाबतीतले. परंतु ज्या गोष्टी समोर येत आहेत, ज्या गोष्टींमधनं तुलना होतीये, एखादा इतर समाजाचा व्यक्ती येतो, तो व्यक्ती बोलत असताना मराठा समाजांच्या मोर्चाला टार्गेट करतो, आमच्यातनं कोणतरी प्रतिक्रियाला क्रिया देतो, यातनं वाद होतात. परंतु पत्रकार बांधव, आपण सर्वजण आणि राजकीय नेत्यांनी बीडमध्ये उद्योग व्यवसाय कसे येतील, आवादासारख्या कंपन्या जास्तीत जास्त कशा येतील, त्या ठिकाणच्या बहुजनांना, त्या ठिकाणच्या दलितांना, त्या ठिकाणच्या मराठ्यांना, ओबीसींना, वंजारांना नोकऱ्या कशा होतील याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि आम्ही धनंजय मुंडेंची नावं ज्या ज्या प्रकरणात घेतली, धनंजय मुंडेला किती हप्ते जातात, वाल्मिक किती हप्ते गोळा करतो, सुदर्शन घोलेनी काय पद्धतीच्या हप्ते गोळा केले, हे सर्व महाराष्ट्रातल्या मीडियाने समोर आणले. मीडियाचं आम्ही कौतुक करतो. परंतु हे होत असताना त्या ठिकाणी जातीयवादाकडे नेण्यापेक्षा रोजगार कसा बीडला येईल आणि बीडला रोजगार आणायचा असेल तर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. नाही, माहिती अशी मीडियामधनं ती प्रसिद्ध झालेली आहे. पोलीस खात्याने ते शोध घ्यावा, कारण ज्यावेळेस आरोपी बीडमधनं बाहेर पळाला त्याचं लोकेशन, त्याला ट्रेस पासिंग कुठं कुठं केलंय, कुठे राहिला, ह्या सर्व लोकांना आरोपीस मदत केली म्हणून नेहमी पोलीस इतर केसेस मध्ये अटक करतात. तशा प्रकारची कारवाई वाल्मिक कराड आणि त्याचे सगळे जे काही आता पकडलेले लोक आहेत ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे राहिले तिथल्या लोकांना अजून अटक केल्याचं एकही उदाहरण आपल्याला दिसून येत नाही. गाड्या पुरवण्यापासून सगळंच आमचा रोज. आता बघा, या ठिकाणी आम्ही मागणी केली, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायची जी हे आहे ती पद्धत मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर जर अगोदर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राजीनामे देण्याची जर पद्धत असेल तर भुजबळांनी त्या दिवशी पण बाकीच्या लोकांनी सांगितलं की ह्या केसचा तपास पूर्ण होईपर्यंत राजकीय हस्तक्षेप होऊ नये म्हणून भुजबळांनी किंवा आपलं सॉरी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून काही काळ दूर राहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा संबंध दिसला नाही तर ते पुन्हा येऊ शकतात. पण संबंध जर एस्टॅब्लिश झाला असेल आणि ती कनेक्टिव्हिटी जर एस्टॅब्लिश झाली तर हे प्रकरण त्यांच्याबरोबर जाऊ शकतं. मुंडे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार या प्रकरणामध्ये बोललो पाहिजे. अजितदादांनी या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे, कारण नेहमी महाराष्ट्रामध्ये कडक भूमिका घेणारा नेता असं त्यांची प्रतिमा आहे. परंतु ह्या बाबतीमध्ये आजही म्हणजे फार बारामतीपासून सगळीकडचं आमच्याशी कनेक्ट आहे, त्या सर्व लोकांची इच्छा आहे की अजितदादांनी याच्या बाबतीमध्ये खमकर भूमिका घेतली पाहिजे. आमचा व्यक्तीवर कोणावर दोष नाही, परंतु दादा उपमुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्या पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनी ह्या बाबतीमधली कठोर भूमिका आता घेण्याची गरज आहे आणि ती जर आता घेतली गेली नाही तर त्याच्यातून दुसरा संदेश जाईल असं वाटतं. आणि अजितदादा जरा आमच्या जास्त जवळचे आहेत, एक अजितदादा आमच्या जवळचे आहेत, जरा आमच्या जिल्ह्यातले आहेत, म्हणून त्यांना हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अंत पाहू नका, तरुणाईचा अंत पाहू नका, धनंजय मुंडेचा लवकर राजीनामा घ्या. श्रद्धांजली सभेच्या नावाखाली चितवाणी देणारी दोन समाजातली वक्तव्य केली जात आहेत आणि दहशत पसरवली जाते एका समाजाकडनं असा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. याबाबत दहशत आता ज्यांनी पसरवली ती सगळी यादी शोधा, त्याच्यामध्ये आतापर्यंत झालेले गुन्ह्यांचं प्रमाण, खंडणी, बलात्कार, पळवापळवी, अपहरण करणे, नावं वाचन कुणी केली लगेच लक्षात येईल. आणि जर त्याच्यामध्ये मराठा समाजाची किंवा इतर समाजाची माणसं असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा.
सोडू नका कोणाला. श्रद्धांजली सभेच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. बघा आता त्याच्यावर आता जे लोक वक्तव्य करतात त्याच्याबद्दल मी काय त्याच्यामध्ये बोलू शकत नाही, परंतु श्रद्धांजली सभेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे आणि परिणामकारक जी आपली मागणी आहे ती मागणी अंतिम स्वरूपामध्ये कशी जाईल याविषयी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. परवाच्या मोर्चाला आपण काही होतं काही नव्हतं मी काही कळलं नाही. नाही सगळेच होते. मीच फक्त पुण्यामध्ये नसल्यामुळे मी नव्हतो, कारण सगळे होतो. होतो ना. होते काळजी नव्हती. सगळं होतं. नाही बाबा प्रश्न नाही विचारलो मी फक्त इन्फो. ठीक आहे. चला हा बोल नाही बाबाजी. हा बोला 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 बोला. लास्ट बीड जिल्ह्याच्या अंतर्गत राजकारणामुळे हे प्रकरण राजकारण होते असं कळतंय का? नाही. हे सगळे आमदार एकमेकांविरोधात अहो राजकारणाचा विषयच नाही का ना. माझा मुद्दा असा आहे, एक साधी गोष्ट आहे, घटना घडली आणि कोणत्याच आमदारांनी बोलायचं नाही. आपण लोकांना काय म्हणतो, लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी बोलले की त्याला राजकारणाचं स्वरूप याचं कारण काय. जे सत्य ते त्यांना विश्वास अहो नाही. सत्य आहे म्हणजे आता दिसतंय ना महाराष्ट्राला एवढी करून हत्या बरं, झाली, तिथलं अजित पवार गटाचा माणूस बलात्कार बोलतो. चाललेत, अत्याचार चाललेत आणि मग लोकप्रतिनिधीची अपेक्षा ते त्यांनी बोललं पाहिजे. आता त्यांची यंत्रणा काम करत नाही असं तुम्हाला पण वाटतंय का? कोणाची? जे देशाचे जे भाजपाचं सरकार आहे ते या प्रक्रियेमध्ये व्यवस्थित काम करत नाही. गृहमंत्रालय हो म्हणून आपण प्रेस घेतो म्हणून प्रेस घेतोय. प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घेतली, मागण्यांसाठी. उठाव सगळीकडे का होतोय, मागण्यांसाठी. करतच नाही ना ते. सरकारने जर तातडीने सगळ्या ऍक्शन घेतल्या तर आम्हाला पत्रकार घ्यायची गरजच परिषदेची नाही. वेळ आली नसती. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुळापासून जर हे सगळं करायचं असेल म्हणून या मागण्या आम्ही आयडेंटिफाय केल्यात. काल अंजनीताई दमानी यांनी पण त्या मागण्या केल्यात, सुरेश दस साहेबांनी केल्यात, त्यानंतर तिथल्या खासदारांनी केल्यात, इतर पक्षांच्या नेत्यांनी केल्या. उद्या काही शेतकरी संघटनेचे लोक पण याच्यामध्ये राज्यपालांना काल भेट घेतली. सरपंच परिषद आहे. काल संभाजीराजांनी सर्वपक्षीय खासदार आमदार खासदारांची भेट राज्यपालांशी घेतलेली आहे. म्हणजे सगळ्या बाजूनी गावकऱ्यांपासून तर समाज सगळे लोक उतरलेले आहेत आणि त्यामुळं हा दबाव तयार झालेला आहे आणि या दबावामुळं शासन आता वेळेत ही भूमिका घेऊन त्या पद्धतीचे काही जी पावलं टाकतायत त्या पावलांचा फक्त गती वाढवा एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही आता म्हणले की बीड मध्ये सगळं दहशत निर्माण झालेली, मग हे गृहमंत्र्यांचा अपयश नाही. बघा ही एका दिवसात तयार झाली का? मग आता तातडीने कारवाई मग करणं. ही तातडीने कारवाई करण्यासाठीचा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्रोग्राम ह्या निवेदनामध्ये त्यासाठी दिलेला आहे की गुन्हेगारी कशातनं पोचली जाते आणि त्यांना कोण पोचतं आणि त्यांना कोण संरक्षण देतं. फोन केला की माणसांना सोडलं जातं. या सगळ्या घटना आहेत, ह्या मुळापासून नष्ट केल्याशिवाय 2 नंबरच्या लोकांचं संरक्षण जाणार नाही आणि त्यामुळे आणि हा चार्ट बघितल्यावरती हा चार्ट बघितल्यावर लक्षात येईल. पाहिला हा जो शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी महाराष्ट्र शासनाला आणि विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या या रिपोर्ट मध्ये एका डिपार्टमेंटचं हे सांगितलंय आणि असं 7 डिपार्टमेंट मध्ये जिल्हांतर्गत बदल्यातले किती आहेत आणि बाय परमिशन साधा एकच मुद्दा फक्त सांगतो. 100 जागा असल्या तर त्याच्यामध्ये 2च जागा बिंदू नामोलीमध्ये NTD ला जातात, बाकीच्या प्रवर्गाला जातात. आता बाकीच्या प्रवर्गाच्या सगळ्या जागांवर ते जाऊन बसल्यामुळं त्यांना त्या जागा मिळत नाहीत आणि त्यामुळं हे 60% कर्मचारी स्थानिक असल्यामुळं त्यांचे लागेबंदे निर्माण झाल्यामुळं ते कठोर कुठली भूमिका घेऊ शकत नाही. म्हणजे आजही तुम्हाला सांगतो, एका परळीतल्या कार्यकारी अभियंत्याच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती गेला, त्याची चौकशी करावी सरकारने. आज सांगतोय परत, त्या ठिकाणी त्या माणसाला सांगितलं अशी अशी मला परचेस ऑर्डर द्या. त्यांनी परचेस ऑर्डर दिली नाही. तो म्हणला वरिष्ठांना भेटा. तो बस मधनं गेला, कॉलनीत उतरल्यानंतर त्याला मारहाण झाली, तोंडातनं रक्त आलं. त्यानंतर ते बिचारा हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यावर फक्त त्याच्यावर NC नोंदवली गेली. त्या NCच्या ऐवजी सरकारी कामामध्ये अडथळा हे आहे उदाहरण. हे इतकं दहशतीक आली आहे परळीच्या बाबतीमध्ये की काही गोष्टी लोक सांगायला पण तयार नाही. गुन्हेगारी संपलीच पाहिजे, नो डाऊट, त्याबद्दल वादच नाही. कारवाई झालीच पाहिजे, कोणी असो म्हणतो कुठल्याही जात नाही. हे उदाहरण मी आता का सांगितलं, अशी शेकडो उदाहरणं आहेत. नंतर जमीन ग्रॅब केलेली उदाहरणं आहेत. ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळी लोक तिथल्या जे काही बोलणारे लोक आहेत, दमानी यांना देत आहेत, सुरेश दसांना देत आहेत, क्षीरसागरांना देत आहेत, ते हळूहळू उघड होईल. इथं कुठलाही व्यक्ती, पक्ष, राजकारण हा केंद्रबिंदू नाहीये. व्यवस्था सुधारावी एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू. एकच म्हणते बाबा
मी काय बोललो बाबा रोल का मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड आणि परभणी आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या खुनाच्या झालेल्या घटनांचा आम्ही निंदा करतो. बीड दहशतमुक्त आणि तणावमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या संतोष देशमुखच्या खुनातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पूर्णपणे त्याच्यामध्ये ताकद लावून तपास करावा, न्यायालयीन चौकशी करावी आणि न्यायालयाची जी केस आहे ती केस बीडच्या पेक्षा बाहेर ती हलवावी ही पहिली मागणी होती. दुसरी, शस्त्र परवाने बेकायदेशीर पद्धतीने दिलेले रद्द करावेत. बिंदू नामावलीचा जो घोटाळा आहे तो घोटाळा दुरुस्त करून त्या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर सर्व प्रवर्गाच्या जागांची भरती करावी. त्याचबरोबर राखेचा आणि वाळूचा जो गैरव्यवहार चाललाय त्याची चौकशी करून त्याला अटकाव करण्यात यावा आणि ह्या सर्व प्रक्रियेला जबाबदार असणारे आणि त्यांचे पाठीराखे असलेले माननीय धनंजय मुंडे यांनी हा तपास पूर्ण होईपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला मंत्रिपदाचा एकतर राजीनामा द्यावा किंवा यापासून काही काळ दूर राहावं आणि हा तपास योग्य पद्धतीने होईल अशा प्रकारची रचना राज्य सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे. धन्यवाद.